असाल इकडे यायचंय. वेलकम. राजेंद्र बनियाचे हार्दिक स्वागत या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण त्यांचा टीम आलेली आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फोटोग्राफर कुठेही असाल इकडे यायचं आपल्याला. पहला ओवर प्रगति पथ पर है. रितेश यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि पहली गेंद पर रन बनाया, दूसरा गेंद उन्होंने डॉट किया, अच्छी वापसी की है. पावर प्ले का ओवर में कोशिश रहेगी यहाँ. इस बीच देखिए ब्लॉक होल में गेंद थी, लेकिन एक अच्छी गेंद हमने देखा. खदेड़ने की कोशिश की, लेकिन बल्लेबाज उस गेंद को नहीं खेल पाए. तेज स्ट्राइक पर है. तेज के लिए अगली गेंद. प्रहार करने की कोशिश थी. इस बीच फिर से एक बार ब्लॉक होल में गेंद थी. काफी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश रितेश द्वारा. मौका बिल्कुल नहीं दे रहे हैं. सटीक गेंद और लाइन और लेन को देखिए, विशेषतः उन्होंने बेहतरीन पेश किया है. हर एक बल्लेबाज को वो उसी दिशा में गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा गेंद को पिच कर रहे हैं, और यही ध्यान देना होता है हर एक गेंदबाज ने. खासतौर पर लाइन और लेन पर ज्यादा ध्यान देना होता है. कंसंट्रेशन देखिए इस गेंदबाज का. इस बीच फिर से एक बार देखिए, सफल होकर खेलना चाहते थे लेकिन मौका नहीं दिया. कोई संपर्क नहीं कर पाए. गेंद और बीच के बीच बीट हुए. विकेट कीपर के दस्तानों में सुरक्षित जाकर पहुंची गेंद. स्कोरर अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, जिनका नाम है धीरज है, स्कोरिंग कर रहे हैं. लाइव स्कोरिंग भी हो रही है. सोमनाथ रास्ते है, अच्छी स्कोरिंग कर रहे हैं. इस बीच देखिए बॉलर बैक ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ के दिशा में खेला है. गेंद सीधी उस क्षेत्र में जाएगी, लेकिन फील्डिंग थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर हुई. लेकिन ये अंपायर द्वारा 4 रनों का इशारा. गेंदबाजी के लिए यहां पर आ चुके हैं अभी गेंदबाज, जिनका नाम जरूर हम जानना चाहेंगे. लेकिन इस बीच देखा हमने पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और केवल उन्होंने 6 रन खर्च किए. रितेश को हमने देखा, अच्छी लाइन और लेन को मेंटेन रखा उन्होंने. नियंत्रण भरी गेंदबाजी उनके द्वारा हमने देखी. तो गेंदबाज यहां पर आ चुके हैं. प्लीज गेंदबाज का नाम बताना है. बॉलर नेम प्लीज. सर्वेश आ चुके हैं गेंदबाजी के लिए. पहला ओवर रितेश द्वारा काफी अच्छा ओवर था, केवल उन्होंने 6 रन अपने ओवर में खर्च किए. और अभी आ चुके हैं गेंदबाज जिनका नाम है सर्वेश. सर्वेश को यहां पर लाया गया है गेंदबाजी के लिए. दिस इज गोइंग टू बी द सेकंड ओवर. आफ्टर फर्स्ट ओवर 6 रन्स हैव कम, एंड लेट्स सी हाउ मेनी रन्स विल बी कमिंग इन दिस ओवर. सर्वेश ऑन हिज बॉलिंग मार्क. This time played it in the air, and let's see what happens. Meanwhile, the fielder, the bowler himself had gone there, but he was very away from that. The ball falls in no man's land area. I mean, while the batsman's getting single. With this single, now 7 runs are on the board. Really play the ball. He invited him to play in the air, and exactly that happened. We have seen, but that ball falls in the no man's land area, and he gets the life there. Started with single run. Once again, the bowler on his bowling mark. This time beautifully played, and that is straight to the mid-wicket region area. Meanwhile, there is a fielding, and this will, after one pitching the ball, that crosses the fence, and it is going for the boundary.
The first ball was really great, but the second one we have seen on the rise, middle of the bat, and he clears. That goes for the boundary. This time once again played it in the air. He invited that this time. Let's see what happens. And once again we have seen he could not judge the ball. Falls no man's lane area. And once again batsmen are taking 2 runs. We have seen this is the second time he hit it in the air. 13 runs on scorecard. The first time that we had seen the ball was in the gully region, fine leg region area. There was no one. Once again we have seen that this one previous ball. It was also in the air, but there was no one. This time goes his back foot, played it, driven it towards the mid-on region area, but there's a fielder will not be getting any chance for run. Medium pacer bowler, not having much run up there. Few steps and he releases the ball. This time once again played it in the air. This time middle of the bat. Once again that was in the air and that he clears the distance and that ball goes out of the park for 6. Sonu tuda maya wa bharosa nahi hai. द्यायचे मधुकर मॅन ऑफ द मॅच आणि गजेंद्र सरांना विनंती करतोय की मधुकरला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे. गजेंद्र सर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मधुकरला मॅन ऑफ द मॅचचा प्राइज द्यायचे. 13 धावा झालेल्या आहेत. गजेंद्र सरांच्या शुभ हस्ते आपण मधुकर याला जबरदस्त मधुकर चांगला परफॉर्मन्स केला.
4 चेंडू झालेले आहेत, 13 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी पुढचा चेंडू पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि आपण पाहिलं शॉर्ट पूल केलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि मिसफिल्ड होते. निश्चितच फायदा मिळेल या ठिकाणी फलंदाजांना. चौकार. देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे ती 18 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया आपण आता. यावेळी मात्र बॅट फुटलाय. ओन शॉट पूल केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. चांगला जोरात फटका खेळला होता. सोबतच या ठिकाणी आता पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 19 धावा झालेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. बिनबाद 19. एक चांगली सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे या दोघाही फलंदाजांनी. खास करून आपण पाहू शकाल सचिनने जवळजवळ 4 चौकार ठोकले आणि एक उत्तम अशी सुरुवात करून दिली आपल्या संघाला. सचिन जो की वैयक्तिक खेळतोय 17 धावांवर आणि अजय जो की खेळतोय 2 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा बिनबाद 19. एक अतिशय जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे या ठिकाणी या दोघाही फलंदाजांनी. पुढचं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. नाव आहे गोलंदाजाचं नाव सांगायचं किरण म्हात्रे आलेले आहेत. किरण म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत गोलंदाजीसाठी. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं किरणने पहिल्याच चेंडूवर बाद केला होता गडी. या ठिकाणी पाहूया आता किरण गोलंदाजीसाठी येतोय आणि निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत सचिनला. या ठिकाणी अतिशय सुरुवात चांगली करून दिली. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय किरण चेंडूला अडवतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नव्हती. चांगला प्रयत्न होत असताना आपण पाहतोय किरणला एक चांगला गोलंदाजीचा अंदाज आहे. चांगला अनुभव आहे आणि असं म्हटलं जातं की अनुभव सगळ्यात मोठा शिक्षक असतो. या ठिकाणी किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मागवत सचिनसाठी पुढचा चेंडू. या ठिकाणी जागेवून खेळण्याचा प्रयत्न. हवे चेंडू असताना एसटी रक्षकाचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव त्या ठिकाणी दरम्यान घेतली जात आहे. या एका धावेने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. एकच धाव झालेली आहे. किरण या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. खरोखरच अतिशय जबरदस्त खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आपण लेडीज मॅच सुद्धा पाहणार आहोत. लेडीज टीम सुद्धा ऍक्शन मध्ये येणार आहे या सामन्यानंतर. सेंट्रल वुमेन वर्सेस वेस्टर्न वुमेन्स यानंतर होणारा सामना. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय पंच वाईट घोषित करतायत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. प्रयत्न होता त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा. बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेले नाहीयेत परंतु वाईट चेंडू असल्या कारण त्या ठिकाणी अतिरिक्त धाव निश्चित मिळेल संघाला. धावसंख्या संघाची आता झालेली आहे ती 21. अजय पाटील या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु स्क्वेअरलेगचा खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धावा घेतल्या. काय जबरदस्त स्टॅमिना आहे. कमल मोटर प्रीमियर लीग मध्ये अतिशय जबरदस्त खेळ दाखवत आहेत प्रत्येक जण. अजय पाटील हा भिवंडीचा पाटील आहे.
बॅट्समन पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न आमंत्रित केलं होतं. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल, फलंदाज फेल. लोकेश या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय त्यांना फलंदाजी करण्यासाठी येत असताना. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 23. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. लोकेश या ठिकाणी आलेले आहेत. टाटा मोटर्सचे मॅनेजर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहेत आणि स्ट्राईक वर आहे आता सचिन. पुढचा चेंडू सचिनने अप्रतिम सुरुवात करून दिलेली आहे पहिल्या षटकामध्ये. सचिनसाठी पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन हवेत खेळलेला मिड विकेटच्या दिशेने पाहूया. कॅरी झाला नव्हता चेंडू आणि निश्चितच लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी होता. त्याने बॅकअप केलंय. 2 धावा त्या ठिकाणी निश्चित मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. लोकेश नुकताच आलेला खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आहे. सचिन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईकवर आहे. सचिनचा एक चांगला प्रयत्न आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय. एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातंय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 26 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि पुढच्या 2 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोनवर येतील कमल मोटर्स 2020 विनर वर्सेस कमल मोटर्स 2018 विनर. दोनों भी टीम आमने सामने खेल रही है और ये टीम अकाउंट्स एंड ऑपरेशन के लिए बहुत महत्वपूर्ण मैच होगी क्योंकि अभी 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 26 रन 1 विकेट के नुकसान पे. अजय पाटिल आउट हुए हैं. स्ट्राइक पे है सचिन. बॉलिंग करने को आए जयवंत. नामांकित गोलंदाज जयवंत. तीसरा ओवर चल रहा है. जयवंत देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं. जयवंत की पहली गेंद और गैप की वजह से मारा है. रनआउट का चांस हो सकता है. बहुत ही अच्छा फील्डिंग बट मिस. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ. स्कोर हुआ 27. बॉलर से नाउ जयवंत. स्ट्राइक पे है लोकेश सर. लोकेश मुंशी सीनियर पर्सन फ्रॉम टाटा मोटर्स. अच्छे बल्लेबाजी करते हुए उन्होंने ही 2018 में सेंट्रल 1 को टीम जिताने के लिए बहुत ही अच्छा योगदान दिया था. अभी देखते हैं इस साल उनका योगदान कंटिन्यू रहेगा या नहीं. जय की अगली गेंद लोकेश सर को. लोकेश सर ने गैप की तरफ से मारा है. 1 रन पूरा किया है और 1 रन पे ही स्थिर रहे. इसी के साथ स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पे. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे जय. ऐसे ही गेंद डालने की जरूरत. सचिन का पहला ही केएमपीएल है और बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहे हैं अपने टीम के लिए. और ये उठा है गैप की तरफ से उठा है. 1 रन पूरा किया है. देखते हैं दूसरा रन के लिए. लेकिन दूसरा रन के लिए भागे हैं लोकेश सर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पूरा किया है. स्कोर बढ़ता हुआ. स्कोर हुआ 30. लॉस ऑफ 1 विकेट. 30 रन. 3rd ओवर चल रहा है और अगली गेंद उठा के मारा है बट बॉल हाथ में सीधी फील्डर के हाथ में. 1 रन पूरा किया. स्कोर बढ़ता हुआ. स्कोर 31.
बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे जयवंत डबड़े, अपने टीम के लिए सिंगल सिंगल स्कोर ही दे रहे। वापस एक बार गैप में किया, खेला है, 1 रन पूरा किया है। इसी 1 के रन के साथ रन हुआ 32। तीसरी ओवर की आखिरी गेंद, अभी तक सिर्फ 6 रन आए हैं ये ओवर में। बहुत ही अच्छा गेंदबाजी कर रहे जयवंत, और ये रनआउट का चांस हो सकता था, लेकिन गुड रनिंग अगेन बिटवीन द विकेट। तीसरा ओवर समाप्त के बाद स्कोर 33, लॉस ऑफ 1 विकेट। अभी ये आखिरी और चौथा ओवर डालने के लिए आएंगे अकाउंट्स एंड ऑपरेशन टीम से। सचिन वर्सेस सचिन, बहुत ही करारी मुकाबला। और ये चौथे ओवर में बल्ला बढ़ाने का जरूरत, आखिरी और चौथा ओवर डालने के लिए आए सचिन, उसको सामना करेंगे सचिन। $33 रन, लॉस ऑफ 1 विकेट। लास्ट ओवर सचिन जी डाल रहे, सचिन के लिए बैट्समैन भी सचिन, बॉलर भी सचिन। आखिरी ओवर देखते हैं ऑपरेशन टीम कितना स्कोर बनाने तक रुकाती है सेंट्रल 1 टीम को। दोनों नामांकित टीम है कमल मोटर्स प्रीमियर लीग की। सचिन की पहली गेंद और ये वाइड बॉल, स्कोर में बढ़ती, स्कोर हुआ 34 रन। 6 गेंदें बाकी। नेक्स्ट बॉल सचिन, और ये उठा के मारा है, 1 रन पूरा किया है। दूसरा रन के लिए कोशिश, लेकिन नहीं, अच्छी फील्डिंग की है। 1 रन के साथ स्कोर हुआ 35 रन, 35 रन। बहुत ही अच्छा गेंदबाजी कर रहे सचिन। लोकेश सर, सचिन की अगली गेंद लोकेश सर ने मारने की कोशिश, और ये आउट, अंपायर डिसीजन आउट। बहुत ही अच्छी गेंदबाजी। विकेट गिरा है सेंट्रल 1 टीम का, दूसरा विकेट लोकेश सर, उसकी जगह पे आए गजानन, बैट्समैन का नाम गजानन। देखते अपना टीम के लिए क्या करते। 4 गेंदें शेष है। तीसरी गेंद सचिन, और बैटिंग कर रहे गजानन, गैप के तरफ मारा है 1 रन के लिए, और अच्छी फील्डिंग, 1 ही रन। बहुत ही अच्छा गेंदबाजी कर रहे सचिन। बैट्समैन गजानन आए हैं लोकेश जी के जगह पे। अभी सचिन वर्सेस अगेन सचिन। वेलकम टू एंथोनी, और ये उठा के मारा है, देखते कैच हो सकता है या। बहुत ही अच्छा फील्डिंग की है किरण ने, 6 रन बचाए हैं, लेकिन 2 रन पूरा किए हैं। फिर भी ये 4 रन बहुत इंपॉर्टेंट दे रहे। मिसफील्ड, 3 रन भाग के दौड़े हैं, भाग के रन किया है 3 रन, और 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर हुआ है 39 रन। बहुत ही अच्छा फील्डिंग किया था किरण ने। फोन करते हैं,
गजानन, सचिन की अगली गेंद और बैटिंग करेंगे गजानन। गजानन ने उठाया है गैप की तरफ, 1 रन के लिए कोशिश है, दूसरा रन का कोशिश किया है और ये इसी के साथ दूसरा रन। अंपायर 2 रन पूरा, ये 2 रन के साथ स्कोर 41 रन। ये आखिरी गेंद, चौथे ओवर की आखिरी गेंद और सेंट्रल वन का स्कोर हुआ है 41। और ये डॉट बॉल, बहुत ही अच्छा ओवर डाला है इन्होंने। 41 रन हुए, 42 रन टू विन, 42 मोर रन टू विन। ये लास्ट ओवर में सिर्फ 8 रन आए हैं, बहुत ही अच्छा गेंदबाजी किया है सचिन ने और 42 मोर रन टू विन। अंपायर को बॉल दो, नहीं गेला, आला होता, 42 more runs to win. I request to commentator. Mr. Anthony, welcome on stage. चला तर आपण नाणेफेकीसाठी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, लेडीज यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। सेंट्रल वुमन्स आणि वेस्टर्न वुमन्सचे कॅप्टन नाणेफेकीसाठी चला, आपण नाणेफेकी करणार आहोत। कॅप्टन ऑफ द both the captains please. We are going to have a toss now in the toss box. So Westerns ladies and Central NP Mishra, I would request you to have a please toss. या ठिकाणी मिश्रा सर आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत। टॉस या ठिकाणी आणि लेडीजना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। मिश्रा सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना वेस्टर्न वुमेन्स वर्सेस सेंट्रल वुमेन्स आणि नाणेफेकी होत असताना सन्माननीय मिश्राशी यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलेला आहे सेंट्रलच्या टीमने आणि कॅप्टनना जरूर विचारणार आहोत की आपण टॉस जिंकल्यानंतर काय करणार। बॅटिंग घेणार आहे आम्ही। असे कोणते बॅट्समन आहेत आणि समोरच्या संघाला तुम्ही किती धावांचं लक्ष द्याल। 51। अच्छा, आणि कोणी असे फलंदाज आहेत की जे अतिशय चांगली फलंदाजी करतील, तुम्हाला आहे त्यांच्यावर विश्वास। हो, सई तामण, सई। ओके, अच्छा, मराठी फिल्म इंडस्ट्री नाही असं वाटलं मला। सई तामण म्हटलं तर मी पण चक्क झालो, मला पण आनंद झाला की बाबा चला आता सई तामणकरांना सेल्फी तर काढायला मिळेल। निश्चितच आणखी कोणती आहे अशी फलंदाज जी चांगली कामगिरी करेल। गौरी मोरे। ओके, फक्त दोघेच जणी करतील, ठीक आहे। या आयोजनाबद्दल खास करून तुषार जे आहेत आणि वेणू सर आहेत त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि चांगलं सगळ्यांना आपल्याला एकत्र आणलं, याबद्दल काय म्हणाल। हा, आयोजन सगळं एकदम खूप छान केलेलं आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये चान्स दिले, आम्ही खूप सगळे खुश आहोत की लेडीजची पण त्यांनी मॅच ठेवली आहे, तर थँक्यू। खूप खूप धन्यवाद। आपण टॉस हारलेला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे, बॅटिंग, तर तुम्ही सॉरी फिल्डिंग करणार आहात, तर समोरच्या संघाला तुम्ही किती धावांवर आउट कराल। 40। अच्छा, अशा कोणत्या बॉलर आहेत की जे बॉलिंग चांगली करतील।
दक्षता, समीरा, पूनम. अच्छा. नेहमीच आपण ऑफिसमध्ये काम करत असतो, तेच आपण टिपिकल काम करत असतो, पण आता या मैदानावर सगळे ऍक्शन मध्ये आहेत, युनिफॉर्म मध्ये आहेत, बॅट आपण घेणार आहोत आता, चेंडू, याबद्दल काय म्हणाल, कसं वाटतंय? ॲक्च्युली असे इव्हेंट्स नेसेसरी आहे ऑफिससाठी, बिकॉज वर्कलोडमुळे थोडं एम्प्लॉई पण वर्क इफिशियन्सी कमी होते. असे इव्हेंट्स जर ऑर्गनाईज केले तर एम्प्लॉई थोडा रिफ्रेश होऊन पुन्हा वर्क इफिशियन्सी वाढवू शकते, नवीन जोमाने काम करू शकते. टीम वर्क ॲक्च्युली होते अशा इव्हेंट्समुळे, तर इट इज अ बेस्ट इव्हेंट ॲक्च्युली. आणि या आयोजनाबद्दल वेणू सर आणि तुषारजी यांच्याबद्दल, ह्या सगळ्यांबद्दल काय म्हणाल? Very thanks to management team and organizer team for such organizing the events. खूप खूप छान, खूप छान. बघूया आपण ऍक्शन मध्ये. दोघाही संघटना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तर मित्र हो, या ठिकाणी आता लेडीज सामना आपण पाहणार आहोत ऍक्शन मध्ये. तोपर्यंत वळूया या सामन्याजवळ. आणि अतिशय चांगला झेल, फलंदाज मात्र बाद होतोय. या ठिकाणी फलंदाजी करणार आहे सईद आमणकर. त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या खऱ्याखुऱ्या नाहीयेत, पण खऱ्याखुऱ्या खरोखरच मैदानावर पाहू त्यांना आपण. गोलंदाजाचं नाव सांगायचंय? संकेत. आणि जसं कॅप्टनने असं सांगितलं सईद आमणकर, सगळ्यांना बरं वाटलं ऐकायला. तर या ठिकाणी आता चला वळूया सामन्याकडे. गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे संकेत आणि महत्वाचा गडी बाद केलेला आहे. फलंदाज, नवीन फलंदाज आलेत प्रवीण पाटील. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला कोणत्या प्रकारचा स्पर्श झालेला नाही, शरीराला आढळतोय चेंडू. धावा स्थिर आहेत त्या 4 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र अतिशय जोरात फेकलेला तंत्रशुद्ध फटका, शॉर्ट तटबँडला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. हो हो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना हेल्दी प्लेयर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. अगोदर सुद्धा त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुढच्या वेळी मात्र, यावेळी मात्र पाहू शकाल आपण, यावेळी चेंडू सरळ जाईल हा लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहेत. फक्त एक धाव घेण्याची मुभा मिळेल. एका धावेने धावसंख्या संघाची आता झालेली आहे 5. आणि जबरदस्त फटका, चौकार. या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 9. तो अगले ओवर के लिए यहां पर आ चुके हैं गेंदबाज जिनका नाम है, अच्छा ये वही विकास है जिन्होंने शुरुआत वाइड से की थी. 3 वाइड का समय लेते हैं लाइन और लेन को मेंटेन करने के लिए. नेवर की पहली गेंद, ओहो, अपील की है और ये शायद ही मिस करती हुई, जरूर विकेटों को मिक्स करती हुई, लेकिन अच्छी अंपायरिंग वहां हो रही है. काफी अनुभवी अंपायर है.
देव मात्रे अंपायरिंग कर रहे हैं। इस बीच देखेंगे अगली गेंद, ये और ये हवा में उड़ाया, गेंद सीधी जा रही है और ये सिक्सर। फिर से एक बार आगे आकर ये देखिए, फिर से एक बार एक के बाद एक अंपायर पर दबाव डालने की कोशिश। ज्यादा अपील मत कीजिए, नहीं तो वरना स्टंप वहां पर है सामने। अगली गेंद, इस बीच फिर से एक बार, ओ ये देखिए फिर से एक बार तीसरा प्रयास रहा था। इससे पहले 2 गेंदें डॉट की थी, अंदरूनी सिरा लगा था, गेंद सीधी शॉर्ट फाइन लेग पर गई थी, केवल 1 रन लेने का अवसर। और काफी यहां हमने देखा 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 16। शो बोला 16, बादशाह फिल्म का डायलॉग जो जॉनी लीवर ने कहा था, शो बोला 16। 42 रनों का लक्ष्य है और 42 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त 2 ओवर यहां पर समाप्त हो चुके हैं। 16 रन हो चुके हैं, 8 के औसत से यहां पर रन बने हैं। तो अगर यहां से जीतना होगा तो हर एक ओवर में 13 रन करने होंगे। ये देखिए मैन ऑफ द सीरीज हमारा जा रहा है। कमल मोटर से बेनी जोश या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। बेनी जोश, वेलकम वेलकम वेलकम। इस बीच अगली गेंद, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर थी, कट किया, लेकिन ये फील्डिंग की जरूर तारीफ करनी होगी, ये फील्डर की, आशीष की तारीफ करनी होगी। ये देखिए थ्रो, लेकिन ओवर थ्रो होता हुआ, और ये जरूर, लेकिन क्या कुछ बात नहीं, ओवर थ्रो भले हुए लेकिन उन्होंने रन बचाए 3, वरना वो बाउंड्री हो सकती थी। 13 रन बनाने होंगे हर एक ओवर में। गेंदबाज का नाम बताइए प्लीज। इस बीच देखिए बॉल ऑफ स्टंप के बाहर, वाइड। ये शायद अपील इसके लिए की थी कि अंपायर वाइड ना दे, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद, वाइड घोषित किया है। तीसरा ओवर ये प्रगति पथ पर, अब तक का स्कोर 19। इस बीच देखिए बॉल हवा में खेला है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात, लेकिन ये शायद विकास थे, माफ कीजिएगा, कौन खिलाड़ी थे वहां पर? संतोष थे। संतोष ने कोशिश की लेकिन कैच को छोड़ा। अब तक का स्कोर 20। ये देखिए गेंद का पीछा किया, ऑफ स्टंप की बाहर गेंद थी, लेकिन उधर उसे भेज दिया सीधा बैकवर्ड ऑफ द फाइन स्क्वायर। ओके के साथ स्कोर 28 पर जाकर पहुंचा है। अब तक गेंद 3 हो चुकी है, 3 गेंदें।
इस बीच अच्छी गेंद थी, शरीर से जरूर टकराई गेंद। एक रन तो वहां लिया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे लेकिन केवल एक रन से संतुष्ट। स्कोर हो चुका है 25। 8 गेंदों में आने वाले 17 रनों की आवश्यकता। आने वाले 8 गेंदों में 17 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। 25 रन हो चुके हैं, 42 रनों का लक्ष्य रखा था। पच्चीस रन हो चुके हैं, 25। एक मिनट। पंचवीस बरोबर आहेत। पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसरा दोन धावा आल्या, माफ करा। दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर चौकार आणि आता एक। 16 होते आणि आता 9। हो, आपले आहेत या ठिकाणी 12वे खेळाडू। वेलकम वेलकम बेनी सर, आम्ही त्यांचे शेजारी आहोत आणि निश्चितच या ठिकाणी एक धाव मिळते। धावसंख्या झालेली आहे आता 26। 26 रन्स आर ऑन द स्कोर कार्ड। पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज तयार होत असताना पाहूया। तिसरं षटक हाताळतोय यावेळी। पुढचा चेंडू यावेळी बॅटचा मधोमध घेतला, भिरकावून दिलाय, पाहूया। आणि चेंडू सरळ जाईल, काय जबरदस्त प्रयत्न होता, प्रयत्न केलाय आणि जवळ त्याने 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात। काफी अच्छी फील्डिंग उन्होंने की, हालांकि 2 रन अपनी टीम के लिए उन्होंने बचाए। अब तक का स्कोर हो चुका है 28 रन हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद 28 रन। आने वाले 6 गेंदों में रनों की आवश्यकता, हमारे स्कोरर हमें बताएंगे कि कितने रनों की आवश्यकता है। 14 रनों की आवश्यकता। आने वाले 6 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है। इसके बाद होने वाला मुकाबला लेडीज टीम, वी आर गोइंग टू सी देम इन एक्शन। 6 balls are there and 14 more runs are required. 6 balls are there and 14 more runs are required. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। यावेळी पाहूया 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। 6 ball and 14 runs are required. We can see that 4 fielders are placed inside the 30-yard circle. Could be that ball is hit in the air, but that will not be carried. And meanwhile, the batsman going for the second. Let's see what happens. Meanwhile, he comes and a couple of runs he has taken. Quite good running between these two. Now there are 5 balls and 14 more runs are required to win. 12 runs. 12 runs are required. Lokesh has brought into the attack here. Lokesh once again on his bowling mark. This time played it beautifully, driven it straight towards the mid-wicket region area. Meanwhile, the batsman is getting just a single. What a good piece of bowling from him. He is not allowing a batsman for any big stroke. 4 balls are there and 11 runs. 11 runs more required to win. आने वाले 4 गेंदों में 11 रनों की आवश्यकता जीतने के लिए टीम को। Beautiful ball, beautiful delivery. What a ball from him. Lokesh, who really good piece of bowling, good delivery from him, and this is really very important bowling from him now. 3 balls are there, 11 runs are required. This time played it beautifully, flick of the wrist. The batsman definitely looking for the second. Let's see what happens. Misfield, just a little bit hesitation over there, but
जस्ट सिंगल, 2 balls are there, 10 runs are required। आने वाले 2 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। कुछ भी हो सकता है, यहां से अभी भी कुछ कहा नहीं जा सकता। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। आने वाले 2 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पर बल्लेबाज शशांक के पास वो काबिलियत है। बड़ा स्ट्रोक खेलना होगा। इस बीच देखिए हो ये आउट हो चुके हैं। ओ हो दुपारचं जेवण आलेलं आहे। आपण जेवण करू शकता, भोजन करू शकता, भोजनाचा आस्वाद घेऊ शकता, कारण जेवण आता झालेलं आहे, तयार आहे। सगळ्यांना या ठिकाणी आपण सांगतोय जेवण आलेलं आहे। यावेळी मात्र पुढे येऊन मारलेला प्रयत्न केलाय आणि सोबतच या ठिकाणी सामना जिंकलेला आहे हा सेंट्रल 1 या संघाने।